गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळची वेळ झालेली आहे आणि सकाळचा बघा कसं छान वातावरण झालं. आवाज कसला येतोय तुम्हाला? सगळ्या चिमण्यांचा ओरिजिनल आवाज, पक्ष्यांचा ओरिजिनल. सगळ्या प्रकारच्या चिमण्या हित आहेत, सगळ्यांची कोटी झाडावरती. हो का, इकडं तर कसला कालवा चाललाय. स्कूटी आणली बरं का, घरी चार्जरचा थोडा घोटाळा झाला होता, त्याच्यामुळं स्कूटी आमची होती हॉटेलवरतीच होती. 15 दिवस झालं. ते रात्री काल दोघं जणी गेले होते, अण्णा त्याचा पप्पा, दोघांनी रात्री उशीर झाला. स्कूटी घेऊन आले, चार्जर आणला, गणपती आणला, सगळ्यात शेवटचा दगडूशेठचा गणपती आणला आहे अण्णा म्हणला मी. हो का, संध्याकाळचं छान वातावरण झाले असं सकाळचं. सगळ्यांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंगचा चहा, नाश्ता, कॉफी सगळ्यांचं झालेलं असेल, तसं माझं पण झालेलं आहे. आणि गुरांचं पण आवरलं मी, झालोट झाली, गोळी ठेवली, त्यांना खायला टाकलं. धाराचं काम एक कमी झालेलं आहे, कारण का धार गाय आठवूनच टाकली. मी इकडं असती नसते, त्याच्यामुळं धार काय देत नाही, त्याच्यामुळं धार आठवून टाकली तिला. तशी पण आठवायचीच होती, गाबली आहे तिला आता 7वा महिना, त्याच्यामुळं झालं त्यांचं. आणि इकडं कसं काय चाललंय मलाच काही कळलं. सकाळी सकाळी आमचं देवपूजा चालली. अयो त्या देवपूजा, देव इतकं जर घासून काढलं तर पार रडत्या सकाळ सकाळ. एवढं घासल्यावर तुम्ही त्यांना सोसन का? स्वच्छ करायचं ग. बघितलं का आमच्या आद्या देव कशाने घासलं तर लयच अवघड खेळ घालाय आमच्या आत्याचा. मग ही गाण निघत नाही ना तशी पण देव मस्तपैकी झाल्या तर. आणि आमचा हो का हे गणपती आमचा कंपल्सरी देवाऱ्या वाचतो, त्याच्यामुळे त्याची रोज पूजा असते. बरेच जण काय 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 म्हणलेले असतात, काय चालूच असतं सारखं. पण आता एक व्हिडिओ एक मोठा काढणार आहे सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं. आज दुपारनं मला काम असते फक्त मोठा व्हिडिओ काढायचा. जेवढ्या प्रश्नांची उत्तर आहेत तेवढ्यांची तुम्हाला सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं द्यायच्यात. पण आता सध्या मला काही एवढं टायमिंग नाही. काय म्हणते ती ग? होय, स्वयंपाकाची तयारी करायची, धुणं धुवायचंय म्हणतात. काय आणायचंय? पंचपाळांचा गणपती बसलं तिथं, दुसरं पंचपाळा त्या फाळी कुकू करून तिथं ठेवू. कुठे दुसरं पंचपाळ? तिथं वर नाही तसलं, त्याच्यात आहे की पंचपाळ. आणि ही ती तेल पण नाही ते वाट लावायला द्या बरं, मी आणून देते परत ना. तिथं बाटली तिथे नाही राहू द्या, नाही तर मी नेते ह्याच्यातलं किटली घेऊन जाते, लावते. तुमच्या देवाऱ्या कुठलं द्यावं सांगा, आमच्या देवाऱ्या एवढं द्यावं इथं. सगळं द्यावं लागते तर. आमच्या आत्याचं चाललंय, चलून द्या. सकाळी सकाळी ज्याची त्याची कामं जे ते पाटापाटा आवरून घेतं. कुणाला कामं सांगायची गरज लागत नाही, जी ते आपापली कामं उठल्यापासून चालू करतं. कुण्या म्हणायचं नाही कर ती कर. पंचपाळ घेऊन आले का जाऊ दे बरं, मी गणपतीची वाट लावती, म्हणजे मग तुमचा आवरा पटापटा सगळ्यांचं. मग परत ना ही हराळी आणून ठेवायची, मग आरती करू. असं घराच्या कडेच मग आमच्या वातावरण आहे. सकाळी सकाळी काम असतं, पण व्हिडिओ पण महत्त्वाचा आहे. तुमच्या संग बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे सगळं व्यवस्थित. इथं मिरची काढून ठेवली आहे हो का, शिमला मिरचीची भाजी करायची. कणिक पण मळून ठेवली आहे. कणिक ही मळून ठेवून मी बाहेर गेलती, आणि पोरांना शाळेत जायचंय म्हणून उरकायचं. पण आता कसं बाहेर झिमझिम पाऊस येतोय ना, त्याच्यामुळं मग कपडे धुतली ना सुकतात घरात टाकायला. आता तुम्हाला माहिती रात्री उशीर झाला, त्यामुळं गणपती आणलेल्याचा काही व्हिडिओ काढला नव्हता. तिकडं हॉटेलवरती पण त्यांनी गणपतीची पूजा हे केली, तिकडं बसवला. पुढं आहे तुम्हाला तिकडचा पण दाखवीन मी उद्या गेल्यावरती. आज काय जायचं नाही, साधं सिंपल डेकोरेशन हे केलंय आमचं. आम्ही काय गणपती आमचा लय सजवलेला नाही किंवा लय डेकोरेशन केलं नाही. रात्री उशिरा ठरलं आमचं की बाबा गणपती बसवायचा. दरवर्षी आपण गणपती बसवतो म्हणल्यानंतर ह्या वर्षी का नाही, का तर बसवल्यानंतर ना खंड पडून द्यायचा नसतो असं काहीतरी म्हणते ती, की बसवल्यानंतर कंपल्सरीच बसवायचा. ह्याचं काय शास्त्र मला माहीत नाही. पण आता जसं आम्ही इथं राहायला आलो या 9 वर्ष झालं, तसं आमच्या घरातला गणपती हे झालेलं नाही. कंपल्सरी देवारे आमचा गणपती असतो पूजेसाठी. त्याच्यामुळे मग हा पण पोरांच्या नाद की ज्ञानेश्वरीचा नाद होता. मम्मी पप्पांना सांग की येताना बाबा बसवू गणपती,
तुम्ही जरी दोघं हॉटेलवरती गेला तरी मी गणपतीची सगळं करीन. तर त्याच्यामुळं त्यांना मी म्हटलं की छोटासा का होईना आणा आपला पूजेसाठी, बघू 5 दिवस बसवू आपला आणि विसर्जन करू. तर हा गणपती आणला आमच्या अण्णाला, हा गणपती पटला म्हणला. आणि शेवट उशिरा पण झालं आणि गणपती त्यांनी एमआयडीसीत आणलं येता येता. तर ज्ञानेश्वरीने परत रात्री उशिरा हे डेकोरेशन केलं हो का, थोडंसं 2-3 वरती फुलं त्यांनी माळा आणल्या होत्या. परत गणपतीला सगळं हार हे आणला. इथं सगळं मी मांडले व्यवस्थित, फुलंही लावली. आता देवाची उदबत्ती लावून हे अगं राहू दे ती, तो अंघोळ घिचत करून पाठदिशी जा लवकर. आता झोपायचा टायमिंग नाही, उरकायचं पटापटा, ते राहू दे तसंच. आणि असा गणपती बसवलाय. सगळ्यांनी कमेंट करून सांगा. सगळ्यांना एवढं प्रश्न होतं तुम्ही असं केलं म्हणून तसाचं असं सगळं तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. कारण का बऱ्याच जणांच्या लय काय कमेंट येतात. कारण का तुम्हाला सांगू का, यूट्यूबवरची सगळी फॅमिली आमची या, म्हणजे कसं त्यांच्यामुळं आम्ही हाया. त्यांनी आम्हाला एकदम मस्त असते. त्यांना सगळ्यांना माहिती आहे की बाबा आमचं कसं काय आहे, कशातून कसं केलंय आम्ही, कुठपर दिवस कुठपर आणले. तर ते सगळ्यांनी पहिल्यापासून ज्यांनी व्हिडिओ बघितले त्यांना सगळं आमची हिस्ट्री माहिती आहे. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना काही माहीत नाही, त्यांना सगळं सविस्तर सांगावे लागेल. आणि सगळ्यांना गणपतीच्या गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कारण का कालच रात्रीच सगळ्यांनी बसवलेले आहेत गणपती बाप्पा. कुणाच्यात गौराया असतात, कुणाच्यात नसतात. आमच्यात गौराया नाही. तर तुम्ही परत म्हणणार रेश्माताई गौराया का बसवणार, पण ते कसं असतं काहीतरी घावावं लागतं किंवा कुणीतरी द्यावं लागतं. आईने लेकीला द्यावं लागतात किंवा पाहुण्यांनी. पण आमच्या आईने माझं लग्न झालं त्यावेळेस विचारलं होतं आमच्या आत्यांना, नवीन लग्न झालं की गौराया तुम्हाला दिल्या तर चालते का. त्यावेळेस आमच्या आत्या म्हणल्या नको, नाही त्याचं काय व्हायचं म्हणून, नाहीतर आई आमची घेऊन यायची होती. तर असू द्या, जेवढं आहे तेवढा सांगितलं तुम्हाला. सगळ्यांना गुड मॉर्निंग पुन्हा एकदा, सगळ्यांना शुभ सकाळ. आणि सगळ्यांना ह्यांच्या गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आमचं सगळं एकदम छान सुखी आणि समाधानी आम्ही आयुष्य जगत आहे. त्याचाच आशीर्वाद आहे आम्हाला आणि कायमस्वरूपी त्याचाच राहणार आहे. आम्ही त्यांना, मी किंवा आमचं हे गणपतीला खूप मानतात. तर असो, बाकी काय असेल ते असेल. बाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आपलं साधं सोपं, तुम्ही लय सजावलं असेल पण आम्ही नाही सजावलं. आमचं जसं आहे, जसं असेल, जसं जमल तसं आम्ही केलंय. होय, मी तर नाही केलं पण ज्ञानेश्वरीने केलंय. तिची इच्छा होती, तिची इच्छा पुरी झाली. बाय सगळ्यांना.